माहितीये, चांगला राजमा, छोले किंवा माकी दाल करण्यासाठी मसाले इतकंच काय महत्वाचं असतं ते त्याच्यात 4 गोष्टी महत्वाच्या असतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रेन सिलेक्शन, दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही ते किती वेळ भिजवताय, तिसरं महत्वाचं म्हणजे भिजलेलं धान्य तुम्ही किती स्वच्छ आणि छान धुवून घेताय, आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते कसं शिजवताय। वेलकम टू भाकरी टू ब्राउनी। नवऱ्याच्या कामाच्या निमित्ताने मी खूप वर्ष गुडगावमध्ये राहिलेली आहे आणि तिथल्या लोकल मैत्रिणींकडनं मी ह्या ऑथेंटिक रेसिपी शिकून घेतलेल्या आहेत। त्यामुळे तशा ह्या तुलनेने कमी व्यापाच्या असतात, कारण त्यांच्यासाठी हा रोजचा स्वयंपाक आहे। तेव्हा बघूयात एक क्विक पण अतिशय सोलफुल आणि सॅटिस्फाय करणारी राजमा करी कशी करायची ते। मी काश्मीरी राजमा वापरते। हा छोटा आणि डार्क रंगाचा असतो, हा शिजतो चांगला, फ्लेवरफुल असतो आणि इट इज लिटिल लाइटर ऑन युअर स्टमक। हा 8 ते 10 तास मिनिमम भिजला पाहिजे। रात्रीच हा भिजत घातला होता आणि पाण्याला रंग कसा लाल आलाय हे बघा। तर आता ह्या पाण्याचा लाल रंग जाईपर्यंत आपण हा धुवून घ्यायचा आहे। साधारण 4 वेळेला धुतल्यानंतर आता हे पाणी क्लिअर झालंय। आता हे आपण शिजवूया। कुकरमध्ये हा सगळा राजमा घालू। त्यातच मी 1 कांदा बारीक चिरलेला घालणार आहे, एक 6 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि 1 पाव इंच आलं हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ आणि राजमा बुडेल एवढं पाणी। साधारण राजम्याच्या वर आपण भाताला कसं पाणी बघतो तसं 1 पेर पाणी आलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करू। मी फ्युचराचा कुकर वापरते, याला शिट्टी होत नाही, त्यामुळे याला प्रेशर आलं की गॅस बारीक करून मी 20 मिनिटं शिजवते। पण तुमच्याकडे जर का शिट्टी होणारा कुकर असेल तर त्याला चांगल्या 8-9 शिट्ट्या करा आणि गॅस बंद करा आणि प्रेशर ऑटोमॅटिकली जोवर जात नाही तोवर झाकण उघडू नका, राजमा छान शिजेल। 3 चमचे धना पावडर, 5 चमचा आमचूर पावडर, स्पून गरम मसाला, स्पून लाल तिखट। आपला कुकर राजमाचा होतोय तोवर आपण इथे त्याचा टोमॅटो आणि बाकी मसाला परतून घेऊयात। 2 चमचे तेल घातलंय, तापलं की त्याच्यामध्ये 3 टोमॅटो उकळून सालं काढून त्याची प्युरी केलेली आहे। मी रेडीमेड प्युरी वापरणार असाल तर ती ह्याच्या अर्धी वापरायची, मी तुम्हाला प्रमाण देतेच आहे। आता टोमॅटो घातलाय म्हणून थोडंसं मीठ, लक्षात ठेवा आपण मीठ राजमा शिजवताना पण घातलेलं आहे। पण मगाशी जे मसाले बाजूला काढून ठेवले होते ते आपण आता घालूयात आणि परतून घेऊयात। याच्यामध्ये ह्या 2 लवंगा आहेत ना, त्या मी साणशीने अशा बारीक करून त्याच्यामध्ये 2 लवंगांची पावडर घालायची। आता हा मसाला पण परतून झालाय, त्याला कडेने तेल सुटायला लागलेलं दिसतंय बघा। आता आपण याच्यामध्ये शिजलेला राजमा पाणी सोडून घालायचा आहे। हा मी असा चाळणीने छान आपला हा शिजलेला राजमा पाणी बाजूला ठेवलाय। हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। मग ज्या पाण्यामध्ये आपण राजमा शिजवलाय ते पाणी घालू। मध्ये मी पाणी वाढवलंय आणि 10 मिनिटं झाकण ठेवून आपण याला उकळी आणणार। अशी आपली ही राजमा करी तयार आहे आणि त्याला छान उकळी येते तोवर मी राईस कुकर मध्ये भातही लावते। 10 मिनिटात त्याच्यात भात तयार झाला की आपलं राजमा चावल झालं तयार। भेटूयात अशाच रेसिपीज बघायला भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये। बाय।